So, good morning, all of you. Today we are going to learn how we are going to install the computer graphics program in our DOS, that is the DOS box. So, I am going to share here screen. Okay, my desktop screen I am going to share. So, everybody seeing this screen? Yes, सगळ्यांना sir. ही स्क्रीन दिसते का? Yes, sir. हा, मी डेस्कटॉप शेअर केलेला आहे बघा. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला आपली फाईल दाखवतो. तो फाईल तुम्हाला मिळेल पहा, मी इथे डी कॉलनवर केलेली आहे बघा. टर्बो C++ 3.2 RAR फाईल. ही फाईल तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केली त्यानंतर तुम्हाला हे टर्बो C++ 3.2 फोल्डर तयार होणार. इथेच ती एक्स्ट्रॅक्ट करायची आहे. ओके, आणि या ठिकाणी तुम्हाला त्या फोल्डर मध्ये गेल्यानंतर बघा टर्बो C++ 3.2.msi फाईल दिसेल, setup.exe फाईल दिसेल आणि त्याच्या सपोर्टिंग फाईल्स आहेत. आता ही setup.exe फाईल आपण रन करायची. ओके, ही रन केल्यानंतर प्रिपेरिंग टू इन्स्टॉल असे दिसेल तुम्हाला टर्बो C++ 3.2. ही स्क्रीन सगळ्यांना दिसते. MS-DOS वेलकम टू इन्स्टॉल शील्ड फॉर टर्बो C++ 3.2. इथे नेक्स्ट दाबून तुम्ही मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेले आहे त्याच्यामुळे हे दिसते तुम्हाला. इथे आपण काय करू, मॉडिफाय, किंवा तुम्ही जेव्हा नवीन इन्स्टॉल करसाल तेव्हा तुम्हाला ही स्क्रीन दिसणार, डायरेक्ट तुम्ही इन्स्टॉल करू शकता. हे इन्स्टॉल केल्यानंतर फिनिश दाबायचे, नंतर तुम्हाला टर्बो C3 हे फोल्डर दिसणार बघा. टर्बो C3 फोल्डर मध्ये टर्बो C++ आणि टर्बो C++ मध्ये ही टर्बो C++ exe फाईल दिसेल. त्याच्यावर तुम्ही डबल क्लिक करायचे. टर्बो C++ बघा, ही D:C3 and टर्बो C++ अशी फाईल दिसली. नंतर इथं फक्त म्हणायचं तुम्ही स्टार्ट टर्बो C++. तुम्ही स्टार्ट टर्बो C++ म्हटल्याबरोबर तुम्हाला ही स्क्रीन दिसेल, ब्ल्यू कलरची स्क्रीन. सगळ्यांना ही ब्ल्यू कलरची स्क्रीन दिसत आहे का? Yes, sir. Yes, sir. आता हे बघा, इथे टॉपवर त्याने दिलं आहे डॉस बॉक्स 0.74 CPU स्पीड मॅक्स 100% सायकल, आणि हे पूर्ण तुमचं C प्रोग्रामिंग C++ प्रोग्रामिंग ची ही एडिट स्क्रीन आहे, ब्ल्यू स्क्रीन जी आहे ती. त्याच्यानंतर फाईल मध्ये जायचं, फाईल मध्ये न्यू प्रोग्राम म्हणायचं पहिले. न्यू प्रोग्राम मध्ये तुम्ही इथे तुमचा प्रोग्राम टाइप करू शकता. ओके, आणि शॉर्टकट जर F5 दाबितलं आपण, तर F5 दाबल्यानंतर बघा F5 ओके, वेट 1 मिनिट, कोणी ऍडमिट होत आहे आणि आपण डॉस बॉक्सवर हे करतोय म्हणून. ओके, सो कम्स टू द होम देन. आता ही स्क्रीन सगळ्यांना दिसते, ब्ल्यू कलरची स्क्रीन. हॅलो. Yes, sir. हां, Yes, sir. आता मी इथे प्रोग्राम टाइप करणार.
इथे बघा, जेव्हा बाय डिफॉल्ट आपण केलं आहे त्याचं नो नेम 00.cpp, तर सीपीपी म्हणजे सी प्लस प्लस प्रोग्राम. तर इथे टाईप करताना फर्स्ट हॅश iostream.h सगळ्यांना दिसतंय? हॅश include iostream.h. Hello? Yes, sir. Huh? So go ahead then, hash include graphics.h. आपण जेव्हा उबुंटू मध्ये प्रोग्राम करतो तेव्हा फक्त iostream घेतो, आणि जेव्हा आपण डॉस मध्ये प्रोग्राम करतो तेव्हा iostream.h घ्यायचे. आता ही फाईल मी सेव्ह करणार. ओके, सो टाईप अल्टर एफ सेव्ह ॲज. सपोज मी सेव्ह ॲज म्हणलंय cg1.cpp. cg1.cpp, करेक्ट. देन इथे युझिंग नेमस्पेस स्टँडर्ड म्हणायचं नाही. इथे युझिंग नेमस्पेस स्टँडर्ड म्हणायचं नाही. इथे डायरेक्टली तुम्ही मेन फंक्शन चालू करू शकता. सपोज आय हॅव स्टार्ट द मेन फंक्शन डायरेक्टली. मेन फंक्शन, देन आपलं फर्स्ट काय int gd इज इक्वल टू डिटेक्ट. int gd इज इक्वल टू डिटेक्ट मीन्स व्हॉट? इंटिजर. हे जे इंटिजर आहे, इंटिजर माझा डाटा टाइप्स आहे. gd एक स्पेस घ्यायची, gd ग्राफिक्स ड्रायव्हर आणि डिटेक्ट म्हणायची. सो डिटेक्ट काय करणार? ऑटोमॅटिकली सगळे डिटेक्ट करणार. ओके, नाउ then gm in the small letters you have to use the gm. आणि इज इक्वल टू vg max इथे घेण्याची आवश्यकता नाही. फक्त int gd and gm एवढं म्हणलं तरी चालतंय. ओके, देन init graph. ओके, init graph इथे and gd and gm. So init graph is for initialize the graphics. gm म्हणजे graphics mode. Okay, so here also I am writing gd. आता डबल स्लॅश म्हणजे मला कमेंट्स होतात. gd is equal to graphics driver, comma gm is equal to graphics mode. Okay, graphics mode म्हणजे ग्राफिक्स मोड कोणता राहील आपला? 640x480 हा जो आहे आपला ग्राफिक्स मोड आहे. ओके, सो देन init graph. init graph means what? Initialize the graphics. This is the function. Then opening bracket, this is the function, so that you have to write in the bracket and pass the address of gd and pass the address of gm. Then what you have to use here? Path c colon, okay, turbo c3 again bgi. That's the path you have to use. जेव्हा आपण उबुंटू मध्ये प्रोग्राम करतो तेव्हा फक्त आपण काय पास करतो? init graph and gd add gm कॉमा आणि नल पास करतो. ओके, परंतु या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? init graph and gd and gm in double quote you have to type the path for your graphics. So this is the turbo c3 folder and this is the bgi. bgi stands for Borland graphics interface. bgi is Borland graphics interface, correct? Everybody understood? So that bgi contain all the graphics files. This is the folder contain all the graphics files, so that you have to pass first. Now then you have to use here line. Line is what? My inbuilt functions. So 10, 10. Here you have to pass what? 100, 100. Correct? So this is the line is the inbuilt function that the 4 parameter you have to pass. So line having what are the parameter? x1, y1, x2, y2. Correct? So x1, y1
my initial point, x2, y2, my ending point. So here you have to type what? x1, y1, 10 tail, and x2, y2, 100, 100. So either you have to read this point from the user, or you have to directly pass the parameter. Means parameter value is an integer. Here you only pass the integer. Why? Because of the pixel in the integer. You don't going to pass here 10.2. So what is this 10.2 is the fractional value. So the pixel is not in the fractional value. So you have to type always in a round value, that is the digit value, 10, 10 and 100, 100 lines. Now these are the parameters you have to pass. Secondly, you have to circle. Circle is again one of the inbuilt function. So what are the parameters you need to draw the circle? That is the center of the circle and then radius of the circle. Okay, so only 3 parameters you need. So what is this parameter? Suppose I have say the circle is on 200, 200 is my say center, and the 50 is my radius. So what are the parameters? Circle having x comma y comma radius. Correct? This is the x comma y, and then radius you can pass. Wait for the moment. Okay. So is there any question up to these 2 lines, 2, 3 lines that I have typed? Just turn on your mic on. Listen here, all of you, you have to turn on your mic on. Rahul? Yes, sir. Is there any question? This is the things I have just explained now. No, sir. No question. Hello? No question, sir. No question. You have understood it? Yes, sir. Okay. Hello sir. बोलो. GM is equal to VGMX आपण का नाही लिहितो? Yes. Correct. Here आपण VGMax आपण कुठे लिहितो? उबुंटू मध्ये किंवा फेडोरा मध्ये जेव्हा तुम्ही प्रोग्राम करणार तेव्हा तुम्ही तिथे VGMax लिहा. पण जेव्हा तुम्ही विंडोज मध्ये प्रोग्राम लिहिणार, this is the program in the Windows. Okay, so here you don't have to type VGMax. You have to only type here GM and GM, and here you have to pass the path of your graphics. Okay? So here I am writing the title again. Practice program for line and circle. Okay, practice program for line and circle. Okay, now then close graph. In small letter you have to type close graph. Okay. And this is the program. But suppose I am going to execute this program. The circle and line is going to draw, but that is not going to hold the screen. Okay, so for that you have to again one file you have to include over here. Here file you have to include is what? Conio.h. As include Conio.h, and here you have to put one get.ch. Get.ch is get character. Read any one character. So get.ch you have to use over here. Okay, those are joining the late. For that I am again explaining it. This is the DOS box that we have installed first by using setup.exe. Go to the Turbo C++ and run that. Then what you can do here, you have to use the cg1.cpp is your file name. Okay. Then you have to type this program. I will share this program.
So see, just you have to use your iostream.h as an header file, graphics.h as an header file, conio.h, then int main is your function. Okay. Then the main function you have to start with the opening bracket, closing bracket, int space, int is integer data type. Now gd is equal to detect, gd stand for graphics driver and gm. Okay. Then use the init graph. Init graph is for what? Initialize the graphics. Here you have to pass ngd and gm. Okay. And then here you have to pass the path. Path of your graphics is what? C colon 2 backslash. Here you have to use the 2 backslash turbo C3 backslash 2 again BGI, and then line having 10 10 100 100. That is the x1 y1 x2 y2. Okay. Then you have to draw the circle 200 250. That is the xy is the center of the circle. Okay. Here I can write xy is the center of the circle. X and y is center of circle, and r is the radius that 50 I am passing, get CS and close graph. Okay. So this is the complete program that I am going to save. Okay. Save. And then I'm going to compile here. Compile this program. So that shows on warning is what? The function should return the value. Okay. So here you have to type return 0. So why return 0? Because of this program is going to return the 0 value, because of I am just only going to type line and circle program. So that you have to type the return 0 over here. And then execute. So that is going to show the line and then circle. So everybody is seeing this line and circle? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Those are joining the late. So they are seeing this, the line and circle both. Yes, sir. Okay. So just you have to click on that, so that the program is for line and circle. So do you have any question? Just turn on your mic and ask me any question on this. Hello everyone. Okay. So this is the program that I'm going to save as in one. Then again I'm going to save as cz2.cpp. Okay. So this is the point that I have read from the that I have assigned directly. But suppose the line should be drawn by yourself. So I have to use the C out. Okay. C out is what? Enter the, so I am using the slash n over here. Enter the coordinate of line, first point and last point. Correct. Then I will use your C in. C in is what? X1, okay, comma Y1, comma X2, comma Y2. Is it? And X1, comma Y1, here you have to consider as an your integer. Int X1, comma Y1, comma X2, comma Y2. Okay. Complete. And this x1, y1, x2, y2 you have to consider here is what?
Here you have to consider like this: x1 comma y1 comma x2 comma y2. Correct? So what I have made the changes here: enter the coordinates of the line, first point and the last point. What is my first point? X1 y1, and what is my last point? X2 y2. Correct? Now this x1 y1 x2 y2 point I am going to insert in a line function. So this is my x1 y1 and this is my x2 y2. So line function having initial point and last point. Now the same you have to read for the circle. Tell me, Rutvik, do you have any problem? No, sir. Okay. Now again I'm going to use the C out. So that line is going to draw, and then I'm going to draw the circle. Okay. Then again slash n. So slash n you have to use in double quote. Enter the circle center coordinate and radius. Then I'm using a semicolon over here. C in. So what I'm going to put the C in is what? X, comma Y, comma R. Okay. And here I'm going to replace X, comma Y, comma R. So these are the X and Y is the center of the circle and R is the radius. So these are the points you have to assign over here. X, comma Y, comma R. Correct? So this is the program I have modified. How I have modified? Because of user should enter the coordinates as per his choice. The user choice is what? Suppose they want the line from 1010 to 200. So line should be come from 1010 to 200. Suppose user want the circle should be on 100 and radius also the 100. Radius is the 100. So that also going to draw. But these are all we are going to use as an inbuilt function. So is there any question that I have typed this program? Just turn on your mic. Sir, Yes. GD is equals to detect का यूज केलं जाते? हाँ, GD is equal to detect का use किया जाता है. Suppose you need the help. Suppose you need the help here. So go to the detect. And here you have to use the control F1. Sorry, that is going to use in exit. So here you have to use the F1 like this. See, is all of you visible this screen? Yes, sir. आता GD म्हणजे काय आहे हे तुम्हाला इथून कळेल. हे बघा, मी म्हणत होतो तुम्हाला GD म्हणजे ग्राफिक्स ड्रायव्हर. करेक्ट? Yes, sir. आणि आपण डिटेक्ट काय यूज केलं आहे? सो डिटेक्टची व्हॅल्यू काय ते 0. रिक्वेस्ट टू ऑटो डिटेक्शन. आता माझं जे ग्राफिक्स कार्ड आहे, माझं जे मदरबोर्ड आहे, त्याच्यावर कोणतं ग्राफिक्स कार्ड इन्स्टॉल आहे मला माहित नाही. परंतु जर मी 0 म्हटलं किंवा मी डिटेक्ट म्हटलं तर तो काय करतो? ऑटो डिटेक्ट मध्ये जातो आणि जो कोणतं कार्ड असेल तो ऑटो डिटेक्ट करून टाकतो. आता समजा माझ्याकडे CG असेल तर मी 1 करणार, MCG असेल तर 2 करणार, EG असेल तर 3 करणार. सो व्हॉट इज दिस? कलर ग्राफिक्स अडॅप्टर, मेगा कलर ग्राफिक्स अडॅप्टर, electronics graphics adapter, the 64 electronics adapter. So these are all the adapters. मी डिटेक्ट काय यूज करतो? कारण that is going to request auto detection. आता मी डिटेक्ट काढणार आणि या ठिकाणी मी करणार 0 आणि डिटेक्ट या दोन्हीची व्हॅल्यू सेमच आहे आणि दोन्हीचं मिनिंग पण सेम आहे. Suppose I am writing in the text. Suppose I am writing in the text. So that time you have to type detect in the capital letter. And suppose I am write in the digit. So that time you have to write the 0.
Okay, so this program is going to execute by using 0. Have understood? Yes, sir. But suppose you need the help. आता आपण हेल्प पण याच्यामध्ये बघू शकतो. आता हेल्प तुला जर पाहिजे असेल तुम्ही काय करणार, याला इथे पहिले डिटेक्ट टाइप करणार, डिटेक्टच्या वरती बरोबर माउस पॉइंटर नेणार आणि इथे राईट क्लिक करणार. दॅट हॅव टू प्रेस ऑन राईट क्लिक. समजा तुम्हाला ग्राफिक्सची हेल्प पाहिजे असेल तर ग्राफिक्सच्या ठिकाणी पॉइंटर न्यायचे आणि इथे राईट क्लिक करायचे. आता ग्राफिक्सची जी हेडर फाईल आहे, ग्राफिक्सच्या हेडर फाईल मध्ये जे फंक्शन्स आहेत बघा, फंक्शन्स म्हटलं त्यांनी, तर हे सगळे फंक्शन्स कुठे आहेत? ग्राफिक्स डॉट हेडर फाईल मध्ये. जर मी आयोस्ट्रीमच्या कडे गेलो तर आयोस्ट्रीमच्या जी हेडर फाईल आहे, दिस इज द हेडर फाईल, स्ट्रीम डॉट हेडर फाईल. तर याच्यामध्ये जे क्लासेस वगैरे तुम्हाला आता शिकणार ओओपी मध्ये तुम्ही बघा, तर हे सगळे क्लासेस इज इनबिल्ड इन इनपुट आउटपुट स्ट्रीम. सो दॅट्स व्हाय इज कॉल्ड एज द स्ट्रीम. Now, suppose I go to the conio.h. Okay, so this is the conio.h functions. आता conio.h function मध्ये कोणतं आहे? get ch बघा. आता या ठिकाणी तुम्हाला get ch मिळणार. This is the get ch. तर ही जी फंक्शन आहे हे कुठे आहे? conio.h. म्हणून आपण काय करतो, ती फाईल इन्क्लूड करतो. म्हणून आपण काय करतो, ती फाईल इन्क्लूड करतो. का इन्क्लूड करतो? कारण या फंक्शन मध्ये, या फाईल मध्ये जी getch आहे ही फंक्शन मला यूज करायची आहे म्हणून. करेक्ट? नाउ यू हॅव टू प्रेस लाईक दिस अँड देन come over here. So now I am going to compile the program. So go to the compile and run the compile. So program is going to compile. So that shows the line compile 1432, warning 0, error 0. Correct? Then you have to run the program. Run, press run now. So see. So everybody is seeing the screen. Enter the coordinates of the line first and last point. Suppose Yes, sir. I need the point. Suppose I need the point 40 and 100. So see, the line will become like 40 100. So सगळ्यांना ही स्क्रीन दिसते का? Yes, sir. तर बघा मी कोणते कोऑर्डिनेट्स टाकले आहेत? 40 आणि 100. आणि लाईन तिथे अपीअर झालेली दिसते तुम्हाला? Yes, sir. हा, आणि नंतर मी काय म्हटलं होतं, एंटर द सर्कल सेंटर कोऑर्डिनेट्स अँड द रेडियस. आता मी सेंटर टाकणार सपोज 100. ओके, कोऑर्डिनेट्स टाकणार मी 100 आणि याची सर्कलची मी हे घेणार 50 ऍज अ रेडियस. 100 काय झालं माझं? एक्स अँड वाय म्हणजे सेंटर, आणि 50 काय झालं माझं? radius. So I am going to press enter. So this is going to become an output. Second ला line आणि circle दिसतंय? Yes, sir. Yes, sir. So this is the, by using inbuilt function you can draw the line and circle and then press the enter. So that is going to come in your program. So do you have any problem in this program or any question in this program? Any question? Any single little question also? That also you can ask me. Yes, I am waiting. Do you have any kind of question? I will share both this program to you. You can execute this program at your home. So I am going to stop the sharing the screen. Rahul, do you have any problem or any questions? No, sir. Okay.
So this is the program that we have. So someone asking why this the GetCH is using. GetCH is for holding the screen. आपण बघा जेव्हा कुठे प्रोग्राम करायचो आपल्या इथे उबुंटू मध्ये जेव्हा आपण प्रोग्राम करत होतो त्या ठिकाणी डिले यूज करायचो. डिले 1000. So delay 1000 is going to hold the screen for 1000 microseconds. But here I am using GetCH. GetCH काय करतंय? होल्ड करून ठेवते स्क्रीन. Okay. So these are the two programs that we have execute today. And if you want this program that you have to run on your machines. So can I repeat it again, or is there any problem you are able to execute at your home? Hello? Hello? You may take the help from Google also. Just you have to type how to install DOSBox in Windows. Suppose you are having any query or you are facing some problem. Suppose you are using Windows 7 also, Windows 8, Windows 10, okay, or Windows XP, so that you can easily install. So that both the program that I am going to use. Sir, why don't we use the GM? So someone asking why we are not going to use the VJMax. So VJMax is going to use in Ubuntu. Sakshi, turn on your mic on. Yes, sir. साक्षी, आपण काय करत असतो जेव्हा उबुंटू मध्ये प्रोग्राम करणार तेव्हा आपण GM इज इक्वल टू VJ Max घेणार. परंतु जेव्हा आपण विंडोज मध्ये प्रोग्राम करणार तेव्हा GM इज इक्वल टू नथिंग, काहीच नाही घेणार. बरं आपण असं का करतो? कारण जी उबुंटू ऑपरेटिंग सिस्टीम ही डेव्हलप झालेली आहे ही पूर्ण C आणि C++ मध्ये डेव्हलप झालेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली प्रोव्हाइड करावं लागतं VGA Max म्हणून. That is the VGA Max stand for Video Graphics Adapter. Max. Okay, sir. Okay. Okay. So someone again asking why that is the GetCH. So GetCH is for read the character. Now someone asking what about the BGI. See the BGI file I am going to show you. We have our time, 10 minutes time. Just I'm going to share again the screen and then show you. Okay. Is it visible to all? Yes, sir. Okay. So suppose here I am using Alt F. See, here I am using file and go to the DOS cell. Okay. आता DOS cell मध्ये तो सगळ्यांना तुम्हाला turbo C3 bin डायरेक्टरी दिसतंय. इथे मी टाइप करणार CLS. CLS म्हणजे clear the screen. Okay, and go to the CD dot dot. CD dot dot means that is going to come to back to the home directory. Means the turbo C3 is the directory. Now here I am typing dir. So dir means what? Display all the directories and the file those are present in the folder. Dir means what? Display all the directories and files those are in the folder. आणि जेव्हा आपण उबुंटू किंवा फेडोरा मध्ये करतो तेव्हा तिथे ls म्हणावं लागतं. ओके, जेव्हा आपण उबुंटू किंवा फेडोरा मध्ये करणार तेव्हा आपण तिथे ls म्हणणार. So see here the what directory BGI. So I'm going to see the CD BGI. So BGI stands for Borland Graphics Interface. Borland Graphics Interface. जर ही फाईल किंवा ही डायरेक्टरी तुमच्यामध्ये नसेल तर तुम्ही प्रोग्राम रन करू शकत नाही. ओके, सो दॅट मस्ट हॅव्हिंग दिस डायरेक्टरी. Close graph is to close the program. Rahul, are you listening me?
Yes, sir. हा, क्लोज ग्राफ हे कशासाठी असते? क्लोज द ग्राफ. जसं आपण इनिट ग्राफ म्हणतो, इनिट ग्राफ मध्ये आपण पॅरामीटर पास करतो NGD अँड GM, आणि इथे दॅट इज माय इनिशियलाइज ग्राफिक्स. पण जेव्हा मी क्लोज ग्राफ म्हणणार तेव्हा काय होणार? जेवढं मी ग्राफिक्स इनिशियलाइज केलाय ते पूर्ण क्लोज होणार. दॅट्स वाय यू हॅव टू यूज द क्लोज ग्राफ, क्लोजिंग, ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट अँड सेमिकॉलन. Now come to this. This is my BCI directory, and then here I am typing the dir. Okay, so just here you have to type the dir. So that it shows all the files. Suppose I am going to show your dir star.bgi. So what is this .bgi? Is the extension. Okay, is the extension of Borland graphics interface file. Is the extension of Borland graphics interface file. So everybody understood? So that's why this is going to include in your init graph. So here again I'm going to cd dot dot, okay, then go to cd what bin, okay, and then type exit. Bin is what? Our executable directory. Okay, bin is what? Our executable directory, and then press. Okay, everybody understood why I am using this Sir. Turbo C3 BCI? Okay, any question do you have? Is there, this screen is appearing on your screen? So these are the two programs that you have completed. That is, the first program is what? The first program is what? Our CG1. Okay, so these are all the CPP files that are going to use. So CG1, that we are going to use. CG1 is for line 10, 10, 100, 100. These are the parameters you are going to pass. And then second, the 200, 250. So that you have started the practice program for line and circle. Okay, here what you have done, the IO stream, okay, .h, include graphics.h, conio.h. Okay. Now the main function here I am using ZD is equal to detect. Detect is what? So detecting the all graphics driver. The BGI is graphics driver. So detect is for what? Request to auto detection. Okay. Now then I am using GM is for graphics mode. The graphics mode म्हणजे काय? आता जे तुम्हाला डिस्प्ले होऊन राहिला तो ग्राफिक्स मोड आहे. म्हणजे हा माझा समजा एक्स एक्सिस आहे आणि हा माझा वाय एक्सिस आहे. सो एक्स एक्सिस ची साईज काय बघा 640 आणि हा 480. ओके, नाउ देन init graph is my inbuilt function. Init graph is for initialize the graphic system. सगळ्यांना दिसते ही स्क्रीन? हॅलो? Yes, sir. हा, जेव्हा मी त्याच्या हेल्प मध्ये जातो, आता विंडोज मध्ये कसं आहे, तुम्ही हेल्प यूज करू शकता. सो हेल्प का यूज करू शकता? बिकॉज ऑफ हियर डायरेक्टली यू कॅन ऍक्सेस द graphics.h हेडर फाईल कंटेंट. आता इनिट ग्राफ म्हणजे काय? इनिशियलाइज द ग्राफिक सिस्टीम. सो हाऊ कॅन डिक्लेअर व्हाइट द इनिट ग्राफ, ग्राफ ड्रायव्हर, ग्राफ मोड, सी, अँड पाथ ऑफ ड्रायव्हर, मीन्स पाथ टू द ड्रायव्हर. तर हे सगळं आपण इथे इनिशियलाइज केलंय बघा. GD graphic driver, GM graphics mode, and path of this all driver. Now go ahead. The line that I am passing the inbuilt function 10, 10, 100, 100, circle 200, 250. That is the XY and the radius, and get CS and close the graph. Close graph आपण का यूज करतो? Close the graphics system. Okay? आणि हे आपण इनिशियलाइज करतो. And return 0. Okay, so function should return the value 0. Function should return the value 0. So why I am using this? Is the line that I am going to use is 0. Now this is the first program.
and then second program we have discussed about this CG2. So there I have used directly the 10 10 100 100, but here I am going to read from the user what are the values x1 y1 x2 y2 and then type. Here again I am read the values from the user xy and radius and then type. So now, so all of you try to execute this all the program by your own. Okay, and then if you are facing any problem, then you may going to ask me, okay, or you may going to ask me privately, okay, or in the WhatsApp also you can ask me the questions. So that is going to end our today's lecture. So these all the programs I am going to share. You have to try on your own. Thank you. Thank you, sir.